Good morning, students. From today, we will start a new chapter, chapter number 11, Human Body and Organ System. Okay, so human body consists of many different organ systems like digestive system, respiratory system, circulatory system, nervous system, excretory system, reproductive, skeletal, muscular. They are functioning in our body. तर बघा, ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम म्हणजेच काय, तर मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था यांचा आपण या पाठात अभ्यास करणार आहोत. तर आपल्या मानवी शरीरामध्ये बऱ्याच प्रकारच्या या ज्या संस्था असतात त्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करत असतात. म्हणजे त्यांचं वेगवेगळं थोडक्यात आपण डिपार्टमेंट म्हणूया, त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं डिपार्टमेंट असतं आणि त्या डिपार्टमेंटनुसार त्या काम करत असतात. समजा आपले डोळे आहेत तर आपले डोळे हे बघण्याचे काम करतात. तसेच नाक हे श्वास घेण्याचे काम करत असते किंवा नाकामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीची वास, स्मेल याचे ज्ञान प्राप्त होते. तसेच जिभेमुळे आपल्याला चव प्राप्त होते. या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे अवयव आहेत ते आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे काम करत असतात. आणि हे सर्व जे अवयव आहेत ते वेगवेगळ्या संस्थांमध्ये म्हणजे सिस्टीममध्ये डिवाइड केलेले असतात. त्यालाच आपण ऑर्गन सिस्टीम असं म्हणतो. तर बघूया ह्या सिस्टीमचा वापर. त्याच्यामध्ये पहिलं येतं ते रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजेच श्वसन संस्था. तर त्या श्वसन संस्थेमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. त्यालाच आपण बाह्य श्वसन किंवा बहिश्वसन असे म्हणतो. तर आता एक्सटर्नल म्हणजे काय, एक्सटर्नल म्हणजे बाहेरच्या बाजूला, फ्रॉम आउटर साइड. तर बघा आता इथे बाह्य श्वसन म्हणजे जे श्वसन बाहेरच्या बाजूने होते किंवा बाहेरील बाजूने केले जाते त्यालाच आपण बाह्य श्वसन किंवा एक्सटर्नल रेस्पिरेशन असे म्हणतो. तर या एक्सटर्नल रेस्पिरेशनमध्ये आपण कोणत्या अवयवाचा वापर करतो, तर नाक. आपण नाकाचा वापर करून हे एक्सटर्नल रेस्पिरेशन जे आहे ती प्रोसेस आपण करू शकतो. तर याच्यामध्ये बघा, नाकावाटे आपण नाकावाटे श्वास घेतला जातो आणि त्या श्वासातून हवा शरीराच्या आतमध्ये घेतली जाते. त्यालाच आपण काय म्हणतो, एक्सटर्नल रेस्पिरेशन. सो एअर इज टेकन इन थ्रू द नोज अँड सेंट टुवर्ड्स द लंग्स थ्रू द ट्रकिया ऑर वाइंड पाईप. म्हणजेच जी श्वासनलिका असते ती श्वासनलिका काय करते, नाकावाटे शरीराबाहेरील हवा ही शरीराच्या आतमध्ये घेते आणि त्या श्वासनलिकेद्वारे आपल्या फुफ्फुसापर्यंत हवा पोहोचवली जाते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इंटरनल रेस्पिरेशन. आता बघा, एक्सटर्नल म्हणजे बाह्य श्वसन. जे श्वसन बाहेरील बाजूने केले जाते त्याला आपण बाह्य श्वसन म्हणतो. आता इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे अंतःश्वसन असेही म्हणू शकतो आपण. म्हणजे आतील शरीराच्या आतील भागातून जे श्वसन केले जाते त्याला आपण अंतःश्वसन असे किंवा इंटरनल रेस्पिरेशन असं म्हणतो. तर एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल्स अँड टिश्यूज इज कॉल्ड ॲज इंटरनल रेस्पिरेशन. आणि हे जे इंटरनल रेस्पिरेशन आहे ते कशामार्फत होतं, तर ते सेल्स आणि टिश्यूज म्हणजे शरीरामध्ये ज्या पेशी आणि उती उपलब्ध असतात त्या उतींमध्ये किंवा पेशींमध्ये जी देवाणघेवाण होते त्यालाच आपण अंतःश्वसन किंवा इंटरनल रेस्पिरेशन असं म्हणतो. तर बघा, एक्सटर्नल रेस्पिरेशन हे कशाद्वारे होतं, नोज म्हणजेच नाकाद्वारे एक्सटर्नल रेस्पिरेशन होतं. तसंच इंटरनल रेस्पिरेशन हे होतं शरीरामध्ये उपलब्ध असलेल्या सेल्स अँड टिश्यूज म्हणजे पेशी आणि उतींमार्फत इंटरनल रेस्पिरेशन हे होत असतं. ऑक्सिजन मूव्स फ्रॉम ब्लड अँड इंटू टिश्यूज फ्लूड अँड कार्बन डायऑक्साईड मूव्स फ्रॉम टिश्यू टू फ्लूड इंटू द ब्लड. म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस शरीरामध्ये जे आपल्या सेल्स आणि टिश्यूज असतात त्याच्यामध्ये जी हवेची देवाणघेवाण होते त्यालाच आपण अंतःश्वसन किंवा इंटरनल रेस्पिरेशन असं म्हणतो. तर बघा, एक्सटर्नल रेस्पिरेशनचे दोन प्रकार आहेत. एक बाह्य श्वसन आणि एक आहे इनहेलेशन आणि दुसरं आहे एक्सहेलेशन.
ह्या ज्या दोन्ही क्रिया आहेत इनहेलेशन आणि एक्सहेलेशन, या दोन्ही क्रिया कशामार्फत होतात तर आपल्या नाकामार्फत होतात, नोज. दिस बोथ प्रोसेस तर बघा ह्याच्यामध्ये ऑक्सिजन जो असतो तो हवेमधून रक्तामध्ये सोडला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो एक्सहेलेशन. आणि इनहेलेशनमध्ये काय करतो आपण नाकावाटे शरीरामध्ये एअर इज टेकन थ्रू द नोज, म्हणजे नाकावाटे आपण बाहेरील हवा ही शरीरात घेतो आणि शरीरातील जी हवा पुन्हा नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर सोडली जाते त्याला आपण एक्सहेलेशन असे म्हणतो. पुन्हा एकदा बघा, एक्सटर्नल रेस्पिरेशनमध्ये काय असतं, जे रेस्पिरेशन म्हणजे जो श्वासोश्वास बाहेरील बाजूने केला जातो त्याला आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणतो. त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात, एक इनहेलेशन आणि दुसरा आहे एक्सहेलेशन. इनहेलेशन म्हणजे काय तर श्वास घेणे आणि एक्सहेलेशन म्हणजे श्वास सोडणे, त्यालाच आपण उच्छ्वास असेही म्हणतो. तर इनहेलेशनमध्ये आपण नाकावाटे हवा शरीरामध्ये घेतली जाते, त्यामधील जेवढा ऑक्सिजन आपल्या शरीराला उपयोगी आहे तेवढाच आपण शरीरामध्ये घेतो आणि जो कार्बन डायऑक्साईड असतो तो पुन्हा नाकावाटे किंवा तोंडावाटे शरीराच्या बाहेर सोडला जातो. त्याच प्रक्रियेला आपण एक्सहेलेशन म्हणजेच उच्छ्वास असे म्हणतो. त्यानंतर दुसरं बघितलं आपण इंटरनल रेस्पिरेशन म्हणजेच अंतःश्वसन. ते जे अंतःश्वसन आहे हे शरीराच्या आतील भागांमध्ये होतं. शरीरामध्ये ज्या सेल्स आणि टिश्यूज म्हणजे ज्या पेशी आणि उती उपलब्ध असतात या दोन्हींमध्ये जी वायूंची देवाणघेवाण होते, जो ट्रान्सपोर्टेशन होतं त्यालाच आपण इंटरनल रेस्पिरेशन असं म्हणतो. त्यानंतर थर्ड आहे सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजेच पेशी श्वसन. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे पेशी श्वसन. यामध्ये बघा, डिझॉल्व्ड न्यूट्रिएंट्स लाईक ग्लुकोज आर स्लोली बर्न्ड with the help of oxygen and energy is released into the form of ATP. So the waste materials like carbon dioxide and water vapors are produced during this process. तर बघा, ह्या प्रोसेसमध्ये जे वेस्टेज मटेरियल्स आहेत, जे टाकाऊ पदार्थ आहेत, कार्बन डायऑक्साईड आणि जलबाष्पसारखे, हे पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेलाच आपण सेल्युलर रेस्पिरेशन किंवा पेशी श्वसन असं म्हणतो. तर पेशी श्वसन का तर ह्या सर्व क्रिया ह्या पेशीमध्ये घडत असतात, त्यामुळेच याला आपण पेशी श्वसन किंवा सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतो. त्यानंतर आपण बघणार आहोत रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजेच श्वसन संस्थेचे स्ट्रक्चर अँड फंक्शन. जी आपली श्वसन संस्था आहे त्याची रचना आणि कार्य थोडक्यात आपण बघणार आहोत. रेस्पिरेटरी सिस्टम. Okay, this respiratory system consists in 5 parts. First one is nose. Second one pharynx. Third one is windpipe or trachea. Fourth one lungs. And fifth one is diaphragm. तर या 5 भागांमध्ये ही जी रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजेच आपली जी श्वसन संस्था आहे ती डिवाइड केली जाते किंवा विभागली जाते. तर आपल्याला माहिती आहे नोज म्हणजे काय, नाक. फॅरिंग्स म्हणजे घसा. विंडपाईप म्हणजे श्वासनलिका, ज्याद्वारे आपण श्वास नाकावाटे आत घेतो त्यालाच आपण विंडपाईप किंवा श्वासनलिका असे म्हणतो. त्यानंतर लंग्स. लंग्स म्हणजे फुफ्फुसे.
आणि त्यानंतर येतं डायफ्रागम म्हणजे श्वासपटल. तर या 5 वेगवेगळ्या भागांमध्ये आपली जी श्वसन संस्था म्हणजे जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ती विभागली जाते. तर बघा इथे मी डायग्रॅम काढलेली आहे रेस्पिरेटरी सिस्टीमची. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता आपली जी श्वासनलिका किंवा अन्ननलिका असते, म्हणजे आपल्या श्वसन संस्थेची सुरुवात कुठून होते तर नाकापासून. आपण पहिल्यांदा काय करतो तर नाकामधून शरीराबाहेरील हवा जी असते ती आत घेतो. मग बघा इथे ह्याला नसल कॅव्हिटी. आता नसल कॅव्हिटी म्हणजे काय, आपल्या ज्या नाकपुड्या आहेत जिथून आपण शरीराबाहेरची हवा आतमध्ये घेतो त्यालाच आपण नसल कॅव्हिटी असे म्हणतो. नसल म्हणजे काय तर थोडक्यात नाक आणि कॅव्हिटी म्हणजे मोकळी जागा. तर म्हणजे आपल्या ज्या नाकपुड्या असतात त्यालाच आपण नसल कॅव्हिटी असं म्हणतो. तर बघा या नसल कॅव्हिटीमधून जी ही पाईप गेलेली असते किंवा ही जी नलिका असते त्यालाच आपण वेंट पाईप म्हणजे श्वासनलिका असे म्हणतो. त्यानंतर श्वासनलिकेच्या खालच्या बाजूला येतं हे फॅरिंग्स. फॅरिंग्स म्हणजे काय तर घसा. आपल्या घशाचा जो भाग असतो त्या घशाच्या भागामधून जी नलिका जाते तिला आपण अन्ननलिका असे म्हणतो. या अन्ननलिकेमुळे काय होतं, जेव्हा आपण कोणतेही पदार्थ खातो तेव्हा ते पदार्थ अन्ननलिकेतून आपल्या शरीरापर्यंत पोहोचवले जातात. आणि त्यानंतर येतं त्यालाच आपण फूड पाईप असंही म्हणतो. फूड पाईप म्हणजे काय तर अन्ननलिका आणि वाईन पाईप म्हणजे श्वासनलिका. श्वासनलिकेतून आपण श्वास घेतो आणि फूड पाईपमधून आपण अन्न घेतो. त्यानंतर येतात लंग्स. लंग्स म्हणजे काय तर आपली फुफ्फुसे. आपल्या शरीरामध्ये 2 फुफ्फुसे असतात, एक असतं उजव्या बाजूला आणि दुसरं असतं डाव्या बाजूला. आणि त्यानंतर येतं हे डायफ्रागम. डायफ्रागम म्हणजे श्वासपटल. हे दोन्ही फुफ्फुसाच्या खालच्या बाजूला जोडलेलं असतं. तर बघूयात आपण पहिल्यांदा नोज म्हणजे याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन, श्वसन संस्थेची रचना आणि कार्य. त्यामध्ये पहिले येतं नोज. दॅट रेस्पिरेटरी सिस्टीम अँड रेस्पिरेशन बिगिन्स विथ नोज. म्हणजेच आपल्या श्वसन संस्थेची सुरुवात ही कोणापासून होते तर नोजपासून म्हणजेच नाकापासून होते. का, कारण आपण नाकावाटेच श्वास हा शरीरामध्ये घेतो. त्यामुळे काय होतं आपल्या नाकामध्ये जी छोटे छोटे लव असते, जो चिकट पदार्थ उपलब्ध असतो, त्यामुळे बाहेरील जी अशुद्ध हवा असते ती पूर्णपणे गाळून आपल्या शरीरामध्ये घेतली जाते. सो एअर इज फिल्टर विथ द हेल्प ऑफ हेअर अँड म्युकस प्रेझेंट इन द नोज. देन सेकंड वन इज अ फॅरिंग्स. फूड पाईप अँड वाईन पाईप ओरिजिनेटेड इन द फॅरिंग्स. म्हणजे श्वासनलिका आणि अन्ननलिका यांची सुरुवात आपल्या घशापासून होते. देन वाईन पाईप इज प्रेझेंट इन द फ्रंट ऑफ द फूड पाईप. सो देअर इज अ लीड ॲट द बिगिनिंग ऑफ वाईन पाईप. मग बघा इथे ही जी आपली श्वासनलिका असते ती अन्ननलिकेच्या वरच्या भागावर असते. तसेच श्वासनलिकेला पुढं एक छोटंसं झाकण सुद्धा दिलेलं असतं. त्यामुळे काय होतं, या झाकणामुळे जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा ते अन्न हे आपल्या अन्ननलिकेमध्येच जातं, श्वासनलिकेत प्रवेश करत नाही. त्यामुळे आपण जेव्हा कधी जेवत असतो किंवा कोणताही पदार्थ खात असतो त्यावेळेस काय होतं तर हे जे श्वासनलिकेचं झाकण आहे ते ऑटोमॅटिकली बंद होतं आणि फक्त अन्ननलिका सुरू राहते. आणि ज्या वेळेस आपण कोणताही पदार्थ म्हणजे काहीच खात नाही त्यावेळेस मात्र श्वासनलिकेचं हे जे झाकण असतं ते उघडं असतं, ओपन असतं. सो दिस लीड क्लोजेस द वाईन पाईप ड्युरिंग द पासिंग ऑफ फूड इन टू द फूड पाईप अँड देअर बाय नॉर्मली प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड पार्टिकल्स इन टू द वाईन पाईप. अदरवाइज वाईन पाईप रिमेन्स ओपन, हेन्स एअर इज पासेस थ्रू द फॅरिंग्स इन टू द वाईन पाईप. जर ह्या श्वासनलिकेचं झाकण बंद असेल तर आपल्याला श्वास घेता येत नाही. त्यामुळे जेव्हा आपण कधी जेवत नसतो, काही खात नसतो त्यावेळेस मात्र श्वासनलिकेचे झाकण हे उघडेच असते. तर तिसरं बघूयात आपण वाईन पाईप म्हणजे श्वासनलिका. आपण आत्ताच बघितलं श्वासनलिकेचा वापर आपण कशासाठी करतो तर श्वास घेण्यासाठी करतो. त्यामुळे नाकावाटे जी हवा शरीरात घेतली जाते ती श्वासनलिकेमार्फत आपल्या छातीमधून फुफ्फुसांपर्यंत पोहोचवली जाते. कशा प्रकारे
ही बघा श्वासनलिका जेव्हा छातीमध्ये जाते तेव्हा तिला 2 फाटे फुटतात, म्हणजे इट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. 1 पार्ट इज गोइंग थ्रू द राईट लंग्स अँड सेकंड पार्ट इज गोइंग टू द लेफ्ट लंग्स. म्हणजे जेव्हा ही श्वासनलिका आपल्या छातीपर्यंत जाते तेव्हा छातीमध्ये गेल्यानंतर तिला 2 फाटे फुटतात किंवा ती 2 पार्टमध्ये डिवाइड होते. पहिला पार्ट जो असतो तो उजव्या फुफ्फुसाकडे जातो आणि जो दुसरा पार्ट असतो तो डाव्या फुफ्फुसाकडे जातो. त्यामुळे काय होतं, जेव्हा कधी आपण श्वास घेतो तेव्हा श्वासामार्फत घेतलेली हवा ही दोन्ही फुफ्फुसांपर्यंत समान स्वरूपात पोहोचवली जाते. सो windpipe is a swollen at the beginning due to the sound box. Windpipe is bifurcates in the thorax and one branch enters the right lung and other into the left lung. Then fourth one is a lungs. lungs म्हणजेच काय तर फुफ्फुसे. आपल्या शरीरात 2 फुफ्फुसे असतात, एक उजव्या बाजूला आणि दुसरे डाव्या बाजूला. So a lung is present on either side of the heart in thoracic cavity. आपल्या शरीरामध्ये ज्या बरगड्या असतात त्या बरगड्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला हे फुफ्फुस आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मॅक्झिमम एरिया ऑफ thoracic cavity is occupied by the lungs and they cover the maximum part of heart. आणि यामुळे काय होतं तर हृदयाचा बराचसाच भाग हा फुफ्फुसांमुळे झाकला जातो. तसेच या फुफ्फुसांवर 2 पदरी असं आवरण असतं, एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला. दुपदरी आवरण असल्यामुळे काय होतं तर फुफ्फुसांचं संरक्षण होतं. तसेच फुफ्फुसांमध्ये खूप असे छोटे छोटेसे कंपार्टमेंट असतात, तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे फुफ्फुसांमध्ये छोटी छोटी कंपार्टमेंट्स असतात, त्यालाच आपण ॲल्व्हिओली म्हणजेच वायुकोश असंही म्हणतो. तर बघा अशा आकाराचे छोटे छोटे फुफ्फुसांमध्ये कप्पे म्हणू शकतो आपण किंवा कंपार्टमेंट असतात. तर यालाच आपण ॲल्व्हिओली किंवा वायुकोश असे म्हणतो. या वायुकोशामुळे काय होतं तर फुफ्फुसांमध्ये हवा पोहोचवली जाते, साठवली जाते. आणि फुफ्फुसे काय काम करतं तर एक्सचेंज ऑफ गॅसेस, म्हणजे बाहेरील हवेमध्ये जो ऑक्सिजन उपलब्ध असतो तो ऑक्सिजन फुफ्फुसे शोषून घेतात आणि तो शोषलेला जो ऑक्सिजन असतो तो फुफ्फुसांमार्फत शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये पोहोचवला जातो. आणि शरीरामध्ये जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो तो कार्बन डायऑक्साईड पुन्हा फुफ्फुसांकडे आणला जातो आणि फुफ्फुसामार्फत शरीराच्या बाहेर उत्सर्जित केला जातो किंवा टाकला जातो. मग फुफ्फुसांचे कार्य काय आहे तर एक्सचेंज ऑफ गॅसेस. त्यानंतर बघा डायफरगॅम. डायफरगॅम म्हणजेच काय तर श्वासपटल. अ मस्क्युलर पार्टिशन इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ thoracic एज. हे एक मस्क्युलर पार्टिकल म्हणजे एक मांसल भाग असतो, परंतु तो एकदमच असा पातळ पडद्यासारखा दिसून येतो, त्यालाच आपण काय म्हणतो तर डायफरगॅम. सो इट इज प्रेझेंट बिटवीन द thoracic cavity अँड ॲबडॉमिनल कॅव्हिटी सिमल्टॅनियसली. म्हणजे बघा हे आपल्या छातीची जी पोकळी असते तिच्यामध्ये आणि पोटाच्या पोकळी किंवा उदर पोकळी तिला म्हणतात, या 2 पोकळ्यांमध्ये हा जो पडदा तयार झालेला असतो त्यालाच आपण डायफरगॅम किंवा श्वासपटल असं म्हणतो. तर या श्वासपटलामुळे काय होतं, जेव्हा कधी आपण श्वास घेतो तेव्हा हे श्वासपटल वरच्या बाजूला येतं आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा हे श्वासपटल खालच्या बाजूला त्याची हालचाल होत असते. त्यामुळे आपल्या शरीराची जी श्वास घेण्याची किंवा सोडण्याची प्रक्रिया आहे ही पूर्णपणे ह्या श्वासपटलावर किंवा डायफरग्रॅमवर अवलंबून असते. कारण जेव्हा जेव्हा आपण श्वास घेत असतो तेव्हा तेव्हा डायफरग्रॅम किंवा या श्वासपटलाची हालचाल ही वरच्या बाजूने होते आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा हे श्वासपटल खालच्या बाजूला आपल्याला हालचाल होताना त्याची दिसून येते. म्हणजे आपलं बघा कंटिन्युअस अपवर्ड अँड डाउनवर्ड मूवमेंट ऑफ डायफरगॅम इज नेसेसरी टू ब्रिंग अबाउट द ब्रीदिंग. म्हणजे आपल्या श्वास घेण्यासाठी श्वासपटलाची जी हालचाल आहे ती खूप महत्त्वाचे कार्य करत असते. पुन्हा एकदा लक्षात घ्या, रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजेच काय तर श्वसन संस्था. श्वसन संस्था ही 5 भागांमध्ये विभागली गेलेली आहे. दॅट रेस्पिरेटरी सिस्टीम इज कन्सिस्ट इनटू द 5 पार्ट्स. फर्स्ट वन इज अ नोज, सेकंड वन फॅरिंग्स, थर्ड वन विंडपाईप,
fourth one is a lungs, and fifth one is a diaphragm.